हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 72 आणि पेज नंबर 60 वरती 68 वर असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कंप्लीट करतोय. ओके, तर लक्ष द्या. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या कर्ववरती असणारा पॉइंट शोधून काढायचा आहे जिथे आपण टँजंट ड्रॉन करतो आहे आणि ती टँजंट या लाईनला कशी आहे, परपेंडिक्युलर. ओके, तर अगदी सिंपल आहे. इक्वेशन ऑफ ए कर्व इज equation of a curve is कर्वचं इक्वेशन काय आहे तर y is equals to root of x minus 3. this is the equation of a curve. now differentiate it. याला जर आपण डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट with respect to x we get, याला जर डिफरन्शिएट केलं तर dy by dx is equals to derivative of root, that is 1 upon 2 into root of x minus 3 into derivative of x minus 3 and that is equals to 1. so 1 upon 2 into root of x minus 3 and this is the equation number first. बरोबर. आता यामध्ये काय झालेलं आहे, इक्वेशन ऑफ अ लाईन इज, लाईनचं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ अ लाईन इज, लाईनचं इक्वेशन काय आहे, दॅट इज 6x plus 3y minus 5 is equals to 0. whose slope, ज्याचा स्लोप काय असेल, the slope is, whose slope is minus a by b म्हणजे minus 6 upon 3 that is equals to minus 2. since the tangent is, since याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला सेकंड. since tangent to first is parallel to the line 6x plus 3y minus 5 is equals to 0. tangent जी आहे ती या फर्स्टला, जी टँजंट आपण काढलेली आहे ती पॅरलल आहे या लाईनला and therefore slope of tangent is काय असेल तर जी या लाईनचा स्लोप आहे तोच राहणार, कारण केव्हा दोन लाईन पॅरलल असतात, ज्यावेळेस त्यांचा स्लोप सारखा असतो. केव्हा दोन लाईन एकमेकाला यामध्ये परपेंडिक्युलर आहे. काय आहे, परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर जर असेल तर याचा अर्थ, याचा हा काय असला पाहिजे, निगेटिव्ह रेसिप्रोकल. निगेटिव्ह रेसिप्रोकल मीन्स 1/2. लक्षात घ्या. थोडंसं आपलं लक्ष डायव्हर्ट झालं तर ताबडतोब आपण परपेंडिक्युलर न वापरता पॅरलल वापरला आणि मग प्रॉब्लेम सुटलो. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं होतं, परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर टँजंट जर परपेंडिक्युलर आहे या लाईनला तर या लाईनचा जो स्लोप आहे त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे स्लोप ऑफ टँजंट झालेला आहे. नाउ इक्वेशन ऑफ अ टँजंट इज व्हॉट, तर आता यामध्ये तुम्हाला स्लोप मिळालेला आहे, परंतु इथे जो dy by dx आहे तो सुद्धा स्लोप आहे and therefore dy by dx is equals to काय होणार, that is equals to 1/2. बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर कशावरून सांगतोय, फ्रॉम सेकंड. and therefore 1 upon 2 into root of x minus 3 is equals to 1/2 and therefore root of x minus 3 is equals to 1 म्हणजे x minus 3 is equals to 1. काय केलेलं आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड and so x is equals to 1 plus 3 that is 4. x ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे. आपल्याला पाहिजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. when the value of x is equals to 4, then y is equals to root of 4 minus 3 and that is equals to root of 1 means 1. clear. तर आता पॉइंट ऑन द कर्व काय झालेला असेल तर पॉइंट ऑन द कर्व इज व्हॉट, yes, point on the curve is, hence the point on the curves are point on the. आता इथे प्लस और मायनस आपण लिहू शकतो. काय लिहितो आहे, प्लस और मायनस 1. का बरं प्लस और मायनस 1 लिहिलेलं आहे, कारण रूट घेतल्यानंतर रूट ऑफ 1 चा आन्सर काय असेल, दॅट इज प्लस और मायनस 1. बरोबर आहे. सो hence the points on the curve are कोणता असेल तर 4,1
and 4, -1. क्लिअर? काय केलेलं आहे परत लक्ष द्या. तुम्हाला इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे, त्या कर्वला टँजंट काढायचे, परंतु कोणत्या पॉइंट मध्ये टँजंट काढलेले आहे हे दिलेलं नाहीये. आणि तो जो टँजंट आहे तो या लाईनला परपेंडिक्युलर आहे. टँजंट जर या लाईनला परपेंडिक्युलर आहे तर या लाईनचा जो स्लोप आहे त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच टँजंटचा स्लोप होईल. त्यानंतर y √(x-3) आहे, याला डिफरन्शिएट केलं तर dy/dx ची व्हॅल्यू भेटली. dy/dx म्हणजेच काय झालेलं आहे तर स्लोप ऑफ टँजंट झालेला आहे. काय झालेला आहे? स्लोप ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ द लाईन काढलेला आहे ज्याचा स्लोप तुम्हाला -2 माहिती आहे. सिन्स द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन, टँजंट ही या लाईनला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. बरोबर? मग स्लोप ऑफ टँजंट काय झालेला आहे? 1/2. मग dy/dx इज इक्वल्स टू 1/2 झालेला आहे. dy/dx ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/2 into √(x-3) that is equals to 1/2. So 2 get cancelled, √(x-3) is equals to 1, म्हणजे x-3 is equals to काय झालेलं आहे 1, कारण squaring on both the side. So x is equals to 4. When the value of x is equals to 4, then y is equals to √(4 - 3). 4 - 3 that is 1, √(1) म्हणजे plus or minus 1. Hence the point on the curve are 4, 1 and 4, -1. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम. आता यामध्ये परत काय दिलेलं आहे? फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. आपल्याला कर्व वरती असणारा पॉइंट्स काढायचे आहे. बरोबर आहे? कर्व वरती असणारे काय काढायचे आहे? पॉइंट्स काढायचे आहे. Where the tangents are parallel to this line. Very simple. Equation of a curve, same procedure आपल्याला फॉलो करायचे. इक्वेशन ऑफ ए कर्व इज, कर्वचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, y is equals to x³ - 2x² - x. मला जर याचा स्लोप पाहिजे असेल, म्हणजे टँजंटचा स्लोप काढायचा असेल तर याला डिफरन्शिएट करावं लागेल. सो डिफरन्शिएट with respect to x, we get याला डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx is equals to derivative of x³ that is 3x², derivative of 2x² that is 4x and derivative of x is 1. हा झालेला आहे dy/dx. आणि dy/dx झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? सिन्स स्लोप ऑफ लाईन, पहिले मी लिहितोय स्लोप ऑफ लाईन. कोणती लाईन दिलेली आहे तर 3x - y + 1 is equals to 0 + 1 is equals to 0. Slope of the line 3x - y + 1 is equals to 0 is -a/b. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? 3, कारण a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू आहे -1. सो -a/b म्हणजे -3/(-1) म्हणजे 3. हा झालेला आहे स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन झाल्यानंतर सिन्स tangent to first is parallel to line. Line कोणती आहे? 3x - y + 1 is equals to 0. And so slope of tangent is जो लाईनचा स्लोप असेल तोच टँजंटचा राहील, म्हणजे स्लोप ऑफ टँजंट इज 3. and therefore तुम्हाला माहिती आहे हा सुद्धा स्लोप ऑफ टँजंट आहे, हा सुद्धा स्लोप ऑफ टँजंट आहे, आणि म्हणून 3x² - 4x - 1 is equals to 3. and therefore 3x² - 4x - 4 is equals to 0. आता याला फॅक्टर्स पाडा. 12 चे असे दोन फॅक्टर्स पाडा ज्यांची सबट्रॅक्शन 4 असेल. सो 3x² - 6x + 2x - 4 is equals to 0. तुम्हाला याचे फॅक्टर्स पाडता येतात. सो 3x जर कॉमन काढला तर x - 2, 1 जर कॉमन काढला, 2 जर कॉमन काढलेला असेल तर x - 2 is equals to 0. सो x - 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 3x + 2 is equals to 0, म्हणजे x - 2 is equals to 0 or 3x + 2 is equals to 0, म्हणजे x is equals to 2 or x is equals to -2/3. आता आपल्याला इथे याच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. When x is equals to 2, then y is equals to what? 2³ - 2 into 2² - 2, म्हणजे 8 - 2, that become -2. Second, when the values of x is equals to -2/3, then
y is equals to minus 2 by 3 चा whole cube minus 2 into minus 2 by 3 square आणि minus of minus 2 by 3 minus 2 by 3. Therefore minus 2 by 3 cube is minus 8 upon 27 minus 2 square that is minus 4 2s are 8 upon 9 minus of minus that is plus 2 upon 3. 27 is the LCM. Then what? Minus 8 minus 24 हे तुम्हाला जमतं आणि प्लस आहे 2 3 9 चा 27 प्लस काय झालेला आहे 18 and therefore what 18 minus 8 that is 10 10 minus 24 means minus 14 upon 27. So the points on the curve are, so the points on the curve are points on the curve are काय असेल तर पहिला पॉइंट आहे 2, -2 2, -2 आणि दुसरा पॉइंट काय असेल तर दॅट इज -2 by 3 -14 upon 27 and this much is the answer. काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. अगदी सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. काय काय केलेलं आहे आपण. इक्वेशन ऑफ द कर्व इज y is equals to x cube minus 2x square minus x. डिफरन्शिएट केलं म्हणजे dy by dx भेटलाय. dy by dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, परंतु इथे जी लाईन दिलेली आहे त्या लाईनला ही टँजेंट पॅरलल आहे म्हणजे टँजेंटचा स्लोप झालेला आहे 3. हा स्लोप आणि त्या टँजेंटचा स्लोप सारखा असेल म्हणून सारखं दाखवलं. त्याला सिम्प्लिफाय केलं तर x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. मग x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू काढली, परत x ची व्हॅल्यू -2 by 3 असताना y ची व्हॅल्यू काढली आणि मग शेवटी आपण आन्सर्स लिहिलेले आहे. नेक्स्ट इक्वेशन ऑफ द कर्व इज इक्वेशन ऑफ कर्व इज इक्वेशन ऑफ कर्व काय दिलेला आहे तर दॅट इज x square plus y square minus 2x minus 4y plus 1 is equals to 0 and this is first. हे झालेलं आहे फर्स्ट. बरोबर. आता dy by dx करून टाकायला डिफरन्शिएट with respect to x we get. याला जर डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे twice x plus twice y into dy by dx minus 2 minus 4 into dy by dx plus 0 is equals to 0. So do 2x plus 2y into dy by dx minus 2 minus 4 into dy by dx is equals to 0. यामध्ये प्रत्येकामध्ये 2 आलेला आहे. So x plus y into dy by dx minus 1 minus 2 into dy by dx is equals to 0. मग या दोघांमधून काय कॉमन निघतो आहे तर dy by dx कॉमन काढला तर y minus 2 into dy by dx is equals to 1 minus x and therefore dy by dx is equals to 1 minus x upon y minus 2. याला इक्वेशन नंबर सेकंड देतो. आता एवढं झाल्यानंतर since the tangent is parallel to the x axis जर टँजेंट ही x axis ला पॅरलल आहे तर याचा अर्थ स्लोप ऑफ टँजेंट is equals to 0 म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू झालेली आहे 0 and therefore 1 minus x upon y minus 2 is equals to 0 म्हणजे 1 minus x is equals to 0 म्हणजे x is equals to 1. x ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. When the value of x is equals to 1 ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस इथे y ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला. Then this equation first become x value 1 so 1 square plus y square minus 2 into 1 minus 4 into y 4y and plus 1 is equals to 0 and therefore 1 plus y square minus 2 minus 4y plus 1 is equals to 0. आता यामध्ये काय झालेलं आहे 1 plus 1 that is 2 to get cancelled so y square minus 4y is equals to 0 म्हणजे y जर कॉमन काढला तर y minus 4 is equals to 0
So either y is equals to 0 or y minus 4 is equals to 0 means y is equals to 4. So the points on the curve are कुठले असतील तर 1,0 and 1,4. बरोबर आहे. आता काय झालेलं आहे, ही टँजंट या पॉइंट मधून काढलेली आहे. So equation of a tangent to curve first at the point 1,0 is equation of a tangent to curve first at the point 1,0 is. आता काय असेल तर तुम्हाला माहिती आहे y minus y1 that is y minus 0 is equals to slope तुम्हाला माहिती आहे स्लोप किती आहे तर that is slope is equals to 0 म्हणजे 0 into x minus 1 and therefore y is equals to 0. This is the equation of first tangent. दुसरा पॉइंट परत तुम्हाला दिलेला आहे. So equation of a tangent to curve first at point दुसरा पॉइंट आहे 1,4 is काय असेल तर y minus y1. So y minus 4 is equals to m म्हणजे slope that is 0 into x minus 1 and therefore y minus 4 is equals to 0 म्हणजे y is equals to 4 and this is the second equation. ओके, अगदी सिंपल आहे. पहिले इक्वेशन ऑफ द कर्व घेतला, त्यावरून आपण dy by dx ची व्हॅल्यू काढली. dy by dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट झालाय. Since the tangent is parallel to x axis, slope of tangent is equals to 0. त्यानंतर x ची व्हॅल्यू 1. When x is equals to 1, then y is equals to 0 आणि y is equals to 4. मग पॉइंट्स ऑन कर्व काढलेले आहे. मग इक्वेशन ऑफ टँजंट्स टू द कर्व फर्स्ट ॲट द पॉइंट 1,0 is आणि मग इक्वेशन ऑफ टँजंट्स टू द कर्व फर्स्ट ॲट द पॉइंट 1,4 is आणि मग आपण त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. फिफ्थ नंबर, फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्व. व्हेरी सिंपल. नॉर्मल हा याला पॅरलल आहे, बरोबर. अगदी सिंपल आहे. इक्वेशन ऑफ द कर्व इज कर्वचं इक्वेशन तुम्हाला काय दिलेलं आहे तर 3x² minus y² is equals to 8. Now differentiate, याला मी डिफरन्शिएट करतो आहे. So differentiate with respect to x we get so 6x minus twice 1 into dy by dx is equals to 0 म्हणजेच dy by dx is equals to what? That is 6x म्हणजे minus 6x divided by minus 2y and therefore dy by dx is equals to 3x upon y. This is equation number second. याला मी इक्वेशन नंबर सेकंड देतो आहे. ओके, त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन इज किंवा स्लोप ऑफ लाईन म्हणतोय. स्लोप ऑफ लाईन कोणती दिलेली आहे तर x plus 3y is equals to 4 is minus a upon b म्हणजे minus 1 upon 3. हा झालेला आहे स्लोप ऑफ लाईन. सिन्स normal to कोणाला normal to curve first is parallel to the line x plus 3y is equals to 4. Normal to curve first is parallel to the line x plus 3y is equals to 4. बरोबर आहे. मग असं जर असेल तर याचा अर्थ स्लोप ऑफ नॉर्मल काय झालेला आहे. स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल्स टू जर या लाईनला तो पॅरलल आहे तर हा स्लोप झालेला आहे दॅट इज -1/3. बरोबर. स्लोप ऑफ नॉर्मल आपल्याला भेटलेला आहे. आता स्लोप ऑफ नॉर्मल भेटल्यानंतर नाउ स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल्स टू स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे काय तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे मायनस dy by dx -1 upon dy by dx is equals to -1/3. बरोबर आहे. सो dy by dx is equals to 3 हा झालेला आहे
आता dy by dx ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 3x upon y is equals to 3, म्हणजेच 3x is equals to 3y and so x is equals to y. x is equals to y. आता आपल्याला हे दोन्ही पॉइंट्स काढायचे आहे, बरोबर. मग त्यासाठी काय करतो आहे, पुट इन इक्वेशन फर्स्ट. पुट इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये जर पुट अप केला तर 3 into y square, 3 into y square minus y square is equals to 8 and so 2y square is equals to 8 म्हणजे y square is equals to 4 म्हणजे y is equals to plus or minus 2. When the value of y is equals to 2 then x is equals to 2. When the value of y is equals to minus 2 then x is equals to minus 2. आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे. स्लोप ऑफ नॉर्मल तुम्हाला माहित आहे, स्लोप ऑफ नॉर्मल किती आहे, -1/3. So the points on the curve are, points on the curve are, points कोणते कोणते असेल तर that is 2, 2 and -2, -2 हे दोन पॉइंट्स आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल लिहायचं आहे. सो इक्वेशन ऑफ अ नॉर्मल इज, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल इज, नॉर्मल टू कर्व फर्स्ट at the point 2, 2 is equation of a normal काय असेल तर y - 2 is equals to slope that is m आणि slope of normal काय -1/3 into x - 2 and therefore thrice y - 6 is equals to -x plus 2 म्हणजे x plus thrice y -8 is equals to 0 and this is the required equation of a normal. त्यानंतर दुसरं इक्वेशन ऑफ अ नॉर्मल, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू कर्व फर्स्ट at point -2, is काय असेल तर y -2 is equals to -1/3 into x -2. ओके, आणि याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं तर y + 2 is equals to -1/3 into x + 2. हा 3 इकडे ट्रान्सफर केला, 3y + 6 is equals to -x - 2 म्हणजे x + 3y + 8 is equals to 0 and this is the equation of a normal. तर हे झालेले आहे दोन इक्वेशन ऑफ द नॉर्मल्स. ओके, 6 नंबर. If the line y is equals to 4x minus 5 touches the curve y square is equals to ax cube plus b at the point 2, 3, find the values of a, b. Very simple. आता ही जी लाईन आहे ह्या कर्वला या पॉइंट मध्ये टच होते आहे म्हणजे ही झाली या कर्वची टँजंट या पॉइंट मध्ये काढलेली, बरोबर. तर पहिले आपण इक्वेशन ऑफ द कर्व घेऊ. इक्वेशन ऑफ ए कर्व इज, इक्वेशन ऑफ ए कर्व काय झालेला आहे तर दॅट इज y square is equals to ax cube plus b. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता डिफरन्शिएट करतोय आपण, डिफरन्शिएट with respect to x we get, so twice y into dy by dx is equals to thrice a x square plus 0. So dy by dx is equals to 3a x square divided by twice y. हा झालेला आहे dy by dx. ठीक आहे, आता पाहू आपण काय होतं. ठीक, therefore slope of tangent to curve first at the point 2, 3 is dy by dx at 2, 3. बरोबर. So 3a into x ची व्हॅल्यू 2 square divided by 2 into 3. 3 get cancelled, 2 square 4 divided by 2 means 2, twice a. Slope of tangent to the curve first at the point twice a. आता काय झालेलं आहे, स्लोप ऑफ लाईन म्हणतो आहे, स्लोप ऑफ लाईन y is equals to 4x minus 5 is काय असेल तर that is 4.
कारण मायनस ए अपॉन बी असतो. किंवा y इज इक्वल टू mx प्लस c जर सोबत कम्पेअर केलं तर m ची व्हॅल्यू 4 होते. मग स्लोप ऑफ लाईन आपल्याला मिळालेला आहे. सिन्स द टँजेंट since the line y is equals to 4x minus 5 touch to the curve first at point 2,3. म्हणजे याचा अर्थ काय की ही जी लाईन आहे ही लाईन या कर्वला या पॉइंट मध्ये टच होते म्हणजे ती टँजेंट झालेली आहे. याचा अर्थ काय की या टँजेंटचा स्लोप बरोबर या टँजेंटचा स्लोप ऑफ टेंशन टू द कर्व फर्स्ट ऍट द पॉइंट 2,3 आणि त्या लाईनचा स्लोप कसा असेल सारखा म्हणून ट्वाइस a इज इक्वल टू काय झालेला आहे 4. and so the values of a is equals to 2. a ची व्हॅल्यू काय झालेली आहे 2. आता a ची व्हॅल्यू 2 जर झालेली असेल तर b ची व्हॅल्यू काय असेल. yes so put a is equals to 2, x is equals to 2 and y is equals to 3 in equation first. इक्वेशन फर्स्ट मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू जर आपण पुट अप केल्या तर y means 3 square is equals to a means 2 into x means 2 square 2 cube and plus b and therefore 3 square means 9 2 cube means 8 to the 16 plus b and therefore b is equals to 9 minus 16 that is equals to minus 7 and this much is the answer. म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू -7. आणि हा जो लास्ट प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कारण सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे आणि तो यासारखाच आहे. ओके ते तुम्हाला करायचं आहे. ठीक.